मला कधी वाटत नव्हतं की माझ्या आयुष्यातील आजची सकाळ इतकं जास्त रडण्यानं होईल. आज सकाळी मी थोडं जास्तच इमोशनल झालो होतो आणि त्याच्या मागचं कारण हे होतं, आमच्या मुंबईच्या घरात पहिल्यांदाच एक फुल जन्म घेत होतं. पण याचा मॅडमवर काहीच फरक पडला नव्हता, कारण त्या त्यांची सकाळची वैरण खाण्यामध्ये बिझी होते. वैरण खाता खाता मॅडमला काय सुचलं काय माहिती, त्यांनी मला रेकॉर्ड करायला चालू केलं जेव्हा मी भांडी घासत होतो. मॅडमला वाटलं असेल याचा भांडी घासताना लपून व्हिडिओ काढते आणि स्टोरीला टाकेल, म्हणजे याची बदनामी होईल. पण इकडे माझी बदनामी न होता मॅडमच्या स्वतःची बदनामी होणार होती. याच्या पाठीमागचं कारण तुम्हाला लक्षात आलं. मॅडमची एक टाइमची वैरण खाऊन झाली होती. आता मॅडम हापिसाला गेल्या होत्या. आता संध्याकाळचे 5 वाजले होते. आपल्या खिडकीतनं मस्तपैकी आतमध्ये ऊन येत होतं आणि सोबतच कुंडीतल्या झाडाला कडे आलेली आता ती उमलली पण होती. या फुलाकडे पाहून माझा आनंद गगनात मावतच नव्हता. मी जाम खुश झालो, कारण पहिल्यांदाच आमच्या घरातल्या झाडाला एक फुल आलं होतं आणि ते पण इतकं सुंदर. तुमच्या इकडे या फुलाला काय बोलतात मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आमच्या इकडे याला लिली बोलतात. आता माझ्या आईने मला असं काय एक काम सांगितलं होतं जे तुम्हाला सांगायला लाज वाटते, पण तुम्ही आपली माणसं आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगणार. तर आमच्या आईला 7 ते 8 ब्लाऊज पीस पाहिजे होतं आणि ब्लाऊज पीस आणायचे काम दीदीला सांगितले होते, पण तिच्या ऑफिसमुळे तिला जमलं नाही. त्याच्यामुळे आईने आणि दीदीनं मिळून माझ्यावर हे काम सोपवून दिलं. पहिल्यांदा तर आईला मी साफ मना केलं, नंतर आईनं मला ब्लॅकमेल करायला चालू केलं. मला आई बोलली, काय रे भाड्या, लहानपणी मी तुझीशी धुतली होती, विसरलास की काय मेल्या. हे ऐकताच मी जसा होतो तसा दादरला निघालो. थेट ब्लाऊजच्या दुकानामध्ये पोहोचलो. दीदीला व्हिडिओ कॉल केला. दीदीने सांगितल्याप्रमाणे ब्लाऊज पीस सिलेक्ट केली आणि मी बिलिंग केली. पण आपलं हे काम इथं संपणार नव्हतं. आईने सांगितल्याप्रमाणे हे ब्लाऊज पीस मी शिवायला टाकणार होतो. त्याच्यामुळे मी दादरहून उलटा सांताक्रूजला गेलो. सांताक्रूजला गेल्यावर टेलरकडे ब्लाऊज पीस दिले आणि मी निघालो वर्तवण करून घरी. बाकी आजसाठी एवढंच. उद्या भेटूयात.